नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। खुश खबर आहे मित्रांनो, पैसे वाटप सुरू झालेले आहे। मात्र आपल्याला काही तातडीच्या सूचना आलेल्या आहेत। ज्यांना 2,500 रुपये मिळालेले नाही त्या दिव्यांग बांधवांनी तहसील कार्यालयात जाऊन महत्त्वाचे काम करायचे आहे, तरच तुम्हाला लगेच पैसे मिळणार आहे। कारण की आता कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन येणार नाही। जे दिव्यांग बांधव राहिलेले आहेत त्यांनी त्यांची कामे म्हणजे कागदपत्रे जमा केली, त्रुटी पूर्ण केल्या की लगेच पैसे त्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की या लाभार्थ्यांना हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। 2,500 रुपये याप्रमाणे 5,000 रुपये हे त्यांच्या खात्यात जमा झालेले आहे। जर तुमच्याकडे UDID कार्ड नसेल, तुमच्याकडे UDID कार्ड आहे पण ती टेम्पररी आहे, तुमचे पेन्शन बंद झालेले आहे, तर आता सरकारने GR काढलेला आहे की UDID कार्ड नसेल तरी जर लाभार्थी आधीपासून या योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना पेन्शन देण्यास सांगितलेले आहे। त्यामुळे टेम्पररी दिव्यांग बांधवांना सुद्धा हे पैसे मिळणार आहे। त्यासाठी दिव्यांग बांधवांनी महत्त्वाचे काम करायचे आहे। तर काय काम करायचे आहे, तर आपल्याला काही कागदपत्रे तहसील कार्यालयात जमा करायची आहे। ज्या दिव्यांग बांधवांकडे तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्यांनी विलंब न करता आपल्या जवळच्या तहसील कार्यालयात आवश्यक कागदपत्रे जमा करावीत, अन्यथा शासकीय योजना, मानधन किंवा इतर लाभांमध्ये अडचणी येऊ शकतात। सर्व दिव्यांग बांधवांनी ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा। आणि कागदपत्र कोणती जमा करायची आहे, तर तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र आहे तुमचे ते जमा करायचे आहे, आधार कार्ड जमा करायचं आहे, बँक पासबुक, फोटो व इतर आवश्यक कागदपत्र जर तुम्हाला त्या ठिकाणी तहसील कार्यालयात मागितले तर ते त्या ठिकाणी तुम्ही जमा करायचं आहे। हे जमा केल्यानंतर त्या ठिकाणी तुमची माहिती व्हेरिफिकेशन होईल आणि त्या ठिकाणी व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला लगेच पैसे येतील तुमच्या स्टेटसला। अशा पद्धतीने माहिती व्हेरीफाय झाल्याची, अपडेट झाल्याची तारीखसुद्धा दिसेल, तुम्ही ती चेक करू शकता। ही तारीख तुमची अपडेट झाली, माहिती अपडेट झाली की तुम्हाला लगेच 1 ते 2 दिवसात हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। तरी जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण की ज्या दिव्यांग बांधवांना पेन्शन मिळालेले नाही त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन ही कार्यवाही करायची आहे, ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे, तरच त्यांना त्यांच्या खात्यावर पैसे मिळणार आहे, अन्यथा त्यांना पैसे मिळणार नाही, पुढील पेन्शनसुद्धा मिळणार नाही। त्यामुळे आपण जरी आधी कागदपत्र दिलेले असेल तरीही पुन्हा एकदा तहसील कार्यालयात जाऊन हे प्रमाणपत्र, ही कागदपत्र त्या ठिकाणी जमा करायची आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।